जावई बापू, तुम्ही अक्षित देवासारखं धावून आलात बघा. हो सारंग, बरं झालं तू वेळेत आलास, नाहीतर काय झालं असतं माहिती नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा मला भेटलाय का नाही, तेव्हा तेव्हा कुठल्या ना कुठल्या संकटात त्या होतोच. पण तुम्ही मला मदतच केली. माझी साव आहे ना, तुमच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी तिने मदत केली होती आणि तुम्ही मला मदत केली. सर सर तुम्हाला काय नाही होणार ना? अपू जा लवकर, दादा आणि बाबांना बोलवून आणलं. एका सज्जन कुटुंबाने माझी काळजी घेतली. हे सगळं बघून आहे ना, मला काय वाटतं माहितीये, तुमची जोडी आहे का नाही, पांडुरंगानंच बनवली बघा. खऱ्या अर्थानं लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय बघा. बाबा, सारंग, सुखी राहा. साहू, येऊ का? काळजी घ्या बाबा. होय. तुला कसं पार्टनर हवंय तुझ्या आयुष्यात? तुझ्यासारखा आय मीन तुझ्यासारखा विचार करणारा, जबाबदार, समंजस. सर्वात मुख्य म्हणजे त्याने माझ्यावर भरभरून प्रेम करावं. आणि एक गोष्ट कन्फर्म आहे सर, अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम. माझ्या घरची सोनू शेख. सारंग, काय झालं? खिडक्या उघडून बाहेर का उभा आहेस तू असा? अरे थंडी आहे, सर्दी होईल तुला. आतमध्ये खिडक्या लाव. सारंग, काय झालंय? बाकीचं पुढच्या व्यवहाराचं नंतर बघू. मॉम घे ना फोन. तुम्हाला कळलंय ना मी काय सांगितलंय ते? आलंय लक्षात? अजून किती दिवस कॉल टाळणार आहेस? भैरव मॅम, माझा पण तुम्हाला हाच प्रश्न आहे. आपल्याला आतापर्यंत नुकसान भरपाईच्या 5 नोटीस आल्यात आणि गेल्या महिन्याभरात तुम्ही ज्याप्रमाणे कार्यक्रम नाकारताय त्याने तुम्ही स्थापित केलेल्या वजय ब्रँडला धक्का लागू शकतो आणि परिणामी त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी होऊ शकते आणि या सगळ्यामुळे तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. कळलं कळलं. निघा आता. पण मॅम मी काय म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? कळलं म्हटलं ना? या आता. ओके येतो मी. मॉम, मी काय म्हणतेय, आपण तिलोत्तमा आंटीला डायरेक्ट जाऊन सांगूयात ना की आपल्याला सावलीची माझी असिस्टंट म्हणून गरज आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतील तेव्हा तेव्हा आपण तिला आपल्या सोबत घेऊन जाऊ. आणि तसंही ती त्यांना त्यांच्या घरात हवी असेल असं मला नाही वाटत. व्यवहारातही दुष्काळच. तारा, तू जे करायचं म्हणतेस ना ते जर आपण केलं तर आपण लोकांना संशयासाठी आयत कोलीत देऊ हातात. कळतंय तुला? हा? तारा, तुला ती लहानपणी मी एक गोष्ट सांगायचं बघ.
राक्षसाची आणि त्याच्या पोपटाची. आठवते तुला ती गोष्ट? हा, आठवते कसं एका राक्षसाचा जीव एका छोट्याशा पोपटात असतो आणि मग जर कोणी त्या पोपटाची मुंडी मुरगळली तर तो राक्षस मरून जाणार असतो. आणि म्हणून मरणाच्या भीतीपोटी तो राक्षस त्या पोपटाला सतत स्वतःसोबत ठेवतो, त्याला कुठे जाऊ देत नाही. मग तसंच भैरवी पण एका फुटकळ मामूली असिस्टंटला कशी आपल्या सोबत ठेवते, तिच्याशिवाय तिचं पानही हलत नाही. असंच लोकांना नाही का वाटणार? हं? आणि कितीही झालं तरी सावली मेहेंदळ यांच्या घरची सून आहे.